राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा आज 27वा वर्धापन दिन आहे। मात्र आज कोणताही सोहळा साजरा केला जाणार नाहीये। तर ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण संपन्न होईल। नवी दिल्लीमध्ये एनडीएची एक महत्त्वाची बैठक आहे आणि याच बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेही जात आहेत आणि त्याचमुळे आज होणारा मेळावा उद्या मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडेल। एनडीएच्या भक्कमपणाने देशामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने एकसंघपणाने जी वाटचाल करते आहे त्या पुढील वाटचालीचं सुद्धा कदाचित मंथन त्या बैठकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी असू शकतं आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन 11 तारखेला दुपारी 2 वाजता षण्मुखानंद हॉलमध्ये म्हणजे जिथे नियोजित केला होता तिथेच फक्त 10च्या ऐवजी 11 हा त्या ठिकाणी होणार आहे। ही माहिती आपल्या मार्फत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना कळवा। तर एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन मेळावा उद्या होणार आहे, तर इकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुद्धा आज पक्षाचा वर्धापन दिन साजरा होतोय। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथे हा मेळावा संपन्न होईल आणि या मेळाव्यात पक्षाचे प्रमुख नेते मार्गदर्शन करतील। तर इकडे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आज माध्यमांशी बोलणार आहेत। निदा खान प्रकरणात नाव आल्यानंतर हज यात्रेहून परतल्यानंतर आज ते पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधतील। शिवाय विधान परिषद निवडणुकीमध्ये एमआयएमचे 36 ते 40 मतदार आहे आणि त्यामुळे या निवडणुकीत एमआयएमची भूमिका काय असेल याबाबत सुद्धा ते बोलतील। इकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आता ऍक्शन मोडवरती आलेत। मुंबईत जिल्हाध्यक्ष आणि पक्ष निरीक्षकांची बैठक त्यांनी बोलावलेली आहे। आज दुपारी 12 पासून टिळक भवनात बैठक होणार आहे। तर महाराष्ट्र काँग्रेस बळकट करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि प्रदेशाध्यक्ष यावेळी सगळ्यांना काही सूचना देतील, मार्गदर्शन करतील। दरम्यान हर्षवर्धन सपकाळांची थेट राहुल गांधींकडे तक्रार करण्यात आलेली आहे। पुण्याचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी ही तक्रार केलेली आहे। सपकाळांच्या विरोधात अनेक पदाधिकारी सुद्धा हायकमांडकडे धाव घेणार आहे असं आता कळतंय। एकंदरीतच सपकाळांच्या विरोधात काँग्रेसमध्ये सध्या राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते आणि त्यामुळे त्यांची तक्रार थेट हायकमांडकडे केली जाते। आता यात पुण्यामध्ये पुणे हडपसरमधील विषारी दारू मृत्यू प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। 20 संशयित सीआयडीच्या आता रडारवरती आहेत। 20 संशयित लोकांच्या मागावरती सीआयडीची 5 विशेष पथकं सध्या आहेत।